अनिल गजरे यांनी ही टेस्टिमनी देऊन दिलेली आहे। माझा फिजिओथेरपीचा अनुभव, मला पाठ म्हणजे माझी पाठ आणि खांद्याच्या वेदनांचा खूप त्रास होता। रोजची कामे करणे, बसणे, उठणे राहणे आणि झोपणे ही अवघड झाले होते। या वेदनांचा परिणाम माझ्या दैनंदिन जीवनावर आणि मानसिक शांततेवरही होत होता। मी लाईफ गेन फ्री थेरपी सेंटर बदलापूर येथे फिजिओथेरपी सुरू केली। ही फिजिओथेरपी म्हणजे ही थर्मल थेरपी आहे। ओके, हे लक्षात घ्या। अगदी कमी वेळेतच सकारात्मक बदल जाणवू लागले। वेदनांमध्ये लक्षणीय घट झाली, हालचाल सुधारली आणि शरीरास हलकेपणा जाणवू लागले। आता मला खूप आराम वाटते आहे आणि पुढील उपचारांबद्दल आत्मविश्वासही वाढला आहे। या सुरुवातीच्या चांगल्या अनुभवासाठी मी लाईफ गेन फ्री थेरपी सेंटर बदलापूरचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। फ्री मध्ये फुकटमध्ये देण्यासाठीच आहे। त्यांना जे गिफ्ट देणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा माझ्या हाताला पेनिंग होत होतं। डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले होते। माझा मित्र संजय धामणकर यांनी मला थेरपी बद्दल सांगितले। म्हणजे संजय धामणकर यांच्यासाठी जरा जोरात क्लॅपिंग करा। मी लगेच थेरपी जॉईन केली। आज मला थेरपी घेऊन 3 महिने झाले आहेत। आता माझ्या हाताला पूर्णपणे आराम आहे। मी पूर्णपणे फिट आहे। आता मला ऑपरेशन करायची गरज वाटत नाही। मी लाईफ गेन थेरपी सेंटरचे सर दिगंबर शिंगोळे यांचा आभारी आहे। धन्यवाद। ही थेरपी रोज चालू ठेवावी जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल, सर्वांचे आरोग्य चांगले राहील। इकडचा स्टाफ सुद्धा चांगला कोऑपरेटिव्ह आहे। त्यांचे पण मनापासून धन्यवाद। दयानंद सर, या तुम्ही त्यांच्यासाठी जोरात क्लॅपिंग करा। दयानंद दहिवलकर दादा थेरपीला येत आहेत आणि त्यांना या थेरपी मध्ये किती दिवस झाले ते थेरपीला येतात आणि त्यांना थेरपी पासून काय फायदा भेटला आपण त्यांच्या तोंडाने आपण ऐकूया। ठीक आहे, त्यांच्यासाठी जोरात क्लॅपिंग करा। नमस्कार, मी दयानंद दहिवलीकर, मी बदलापूर वेस्टला राहतो। माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की इकडे थेरपी चालू आहे बदलापूर ईस्टला आणि मला हाताचा थोडा प्रॉब्लेम होताच आणि डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल म्हणून। पण मी जेव्हा ही थेरपी चालू केली आणि मला तिथून भरपूर फरक पडला। आज मला 3 महिने झालेले आहेत आणि हाताचं भरपूरच म्हणजे आता मला ऑपरेशन करायची पण गरज नाही। मी डॉक्टरना दाखवलं, ते म्हणाले आता काय करायची गरजच नाही तुम्हाला, फक्त हे तुम्ही कंटिन्यू ठेवा, बस बाकी काही नाही आहे। आणि याच्यात मला भरपूर फरक पडला आणि मी शिंगोळे सरांचं भरपूर आभारी आहे की माझे जवळजवळ 3-4 लाख रुपये वाचले आणि या थेरपीमुळे माझं सगळं ओके झालेलं आहे, काय टेन्शन नाही आहे। आणि मला तर एकच सांगायचं सगळ्यांना का तुम्ही सुद्धा म्हणजे प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे। तब्येत फार महत्वाची आहे आणि तुम्ही सगळ्यांना सांगा की बाबा इथे फ्री थेरपी पण आहे। तुम्हाला जर VIP थेरपी घ्यायची असेल तर VIP थेरपी पण आहे, तर तुम्ही प्रचार करा आणि याचा फायदा घ्या, हीच मी सांगतो तुम्हाला। धन्यवाद। ठीक आहे, दयानंद भाऊंसाठी जोरात क्लॅपिंग करा। आणि त्यांचा खूप छान अनुभव या थेरपी सेंटर मध्ये येत आहे। पहिल्यांदा सर्वांना नमस्कार। नमस्कार। आपल्या या सेंटर मध्ये सुनील दादा येत आहेत आणि ऍक्च्युली बघितलं गेलं तर मीच इथे 5-5 दिवसात नाही येतो, त्याच्यामुळे मला काही माणसांची नावं माहिती आहेत, काही माणसांची नावं माहिती नाही आहेत, त्याच्याबद्दल मला माफ करावं। पण सुनील दादा या थेरपी सेंटर मध्ये मी भरपूर दिवसांपासून पाहतोय। त्यांना काय अनुभव मिळाला, काय फायदा मिळाला आपण त्यांच्या तोंडातून आपण ऐकूया। ठीक आहे, एकदा क्लॅपिंग करा। नमस्कार, मी इथे जवळजवळ महिना होऊन गेला। मला काही त्रास म्हणजे पायाचा त्रास होता, मला चालायला पण येत नव्हता, मोठ्या खूप त्रास होता। सायटिका होतं ना? हा, सायटिका। तर त्यात मला जवळजवळ 50-60% फरक पडलेला आहे आणि असं वाटतं उद्या सकाळसाठी होते मी इकडे कधी येतो, रोज मला इकडे यावंसं वाटतं आणि मी कंटिन्यू हे येतं। त्याचप्रमाणे सगळ्यांनी आपला थेरपीचा उपयोग घ्यावा। हे फ्री जरी असेल तर 2 पैसे गेले तरी हरकत नाही। डॉक्टरला 10 रुपये द्यायपेक्षा इथे 5 रुपये गेले हरकत नाही, पण इथे यायची प्रयत्न करा। ओके, बरं, याच्या अगोदर तुम्ही तुमच्या आजारासाठी काही हो डॉक्टर होते, काय खर्च झाला होता का? 4-5 डॉक्टरांकडे गेलो, पण खर्च तर झाला 2-3 हजार रुपये एकेकाकडे गेले, पण त्रास काय कमी नाही झाला। इथे मला 50-60% जरी फरक पडलेला आहे तरी थेरपीचा मी धन्यवाद करतोय। ओके, थँक्यू। आता आहे
बरं, अजून त्यांनी थेरपी कंटिन्यू केली तर त्यांचा आजार पूर्ण बरा होईल की नाही होणार? 100% होईल. आणि तो आजार पुन्हा त्यांना तयार होणार नाही. लक्षात आलं? बरं, पुढे जाऊन त्यांचं ऑपरेशन होणार होतं, ते पण त्यांचं वाचलं. जे काय खर्च होणार होते तेही त्यांचे वाचले आणि त्यांना जो त्रास तकलीफ होणार होती तीही त्यांची वाचलेली आहे. बरोबर आहे? आणि हे सर्व जे घडलंय झालंय हे फक्त लाईफ गेनच्या थेरपीमुळे. लाईफ गेन मध्ये असलेला व्ही फायटर मशीन असेल किंवा मॅट असेल किंवा पल्सपॅड असेल याच्या माध्यमातून त्यांना फायदा मिळालेला आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपणसाठी जोरात क्लॅपिंग करा. लाईफ गेनच्या थेरपी सेंटर मध्ये, लाईफ गेन हेल्थ केअरच्या थेरपी सेंटर मध्ये बाबा आलेले आहेत आणि रमेश जोशी यांचं नाव आहे. खूप दिवसांपासून मी बाबांना इथे पाहतोय. बरोबर, पण खरं सांगू बाबांचा आजार काय आहे ते मलाच माहित नाही. पण बाबांचा आजार काय आहे आणि त्या आजारामध्ये त्यांना काय फायदा मिळालेला आहे हे आपण त्यांना विचारू. तुमचा आजार आणि तुमच्या आजारासाठी तुम्ही काय अगोदर प्रयत्न केला होता, काय खर्च वगैरे झाला होता का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायचे. आणि ह्या थेरपी सेंटर मध्ये तुम्ही किती दिवस झाले येत आहेत आणि तुम्हाला तुमच्या आजारामध्ये काय फायदा मिळालेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, एकदा जोरात क्लॅपिंग करा. दीड महिना मी नाव सांगा अगोदर. माझं नाव रमेश काशीनाथ जोशी. दीड महिना झाला मी ह्या येतोय. मला आजार तर होता मी, पण नाही काय होत नाही. 50% फरक पडला मला. 50% म्हणजे मी माझं जे आजार आहे त्या 50% कमी झाला. आजार काय होता तुम्हाला? आजार म्हणजे पूर्ण हाडं दुखायची, म्हणजे सगळे जॉईंट दुखायचे. हा. ओके, अजून काय होतं दुसरा? सायटिका होती. सायटिका. हा. सायटिका हा खूप मोठा आजार आहे. बरं, त्या सायटिका मध्ये आणि जे जॉईंट तुमचे दुखायचे त्याच्यामध्ये तुम्हाला काय फायदा मिळाला? आजार भेटला म्हणून तर मी आहे ते 3 महिने झाला. याच्या अगोदर कुठे हॉस्पिटल मध्ये कुठे काय प्रयत्न केले होते? त्याचा अगोदर बरेचसे डॉक्टर गेलेले हे ते सगळं पैसे खर्च होत असते. इथे या समाधानकारक आम्हाला फायदा भेटला. तुम्ही याच्या अगोदर जो खर्च केला त्याच्यामध्ये तुम्हाला काय फायदा मिळाला होता का? काय नाही. बरं, इथे या थेरपी सेंटर मध्ये तुम्हाला बरं वाटतं का थेरपी घेऊन आता? हो. किती टक्के तुम्हाला असं रिलॅक्स वाटतंय का? 50%, 100%? 50% मला रिलीफ झाले आणि हाड जास्त कमी झाले. हाडांचं दुखणं कमी झालेलं आहे. हो. वय किती तुमचं? 64. 64. ओके. बाबांसाठी एका जरा जोरात टाळ्या वाजवा. एक लक्षात घ्या, बाबा आता सगळे जॉईंट्स आणि त्या जॉईंटच्या सोबत सायटिका तो येणारच आहे. लक्षात आलं? म्हणजे त्यांचे जॉईंट्स भरपूर दुखत होते आणि सायटिकाचाही आजार. हॉस्पिटल्स पण केले, त्यांना थोडंसं बोलायला अडकळत नाही म्हणून मी बोलतोय. सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, हॉस्पिटलमध्ये पैसेही खर्च केले असतील आणि त्याच्यामध्ये त्यांना काही फायदा मिळालेला नव्हता. म्हणून तुम्हाला कोणीतरी सांगितलं, कोणी सांगितलं होतं तुम्हाला? मला एक माझ्या तिथं रहिवासी आहेत, ते इकडे येतात, त्यांनी सांगितलं मला. त्यांच्यासाठी पण आपण एकदा जोरात चालल्या पाहिजे. आणि थेरपीच्या माध्यमातून बाबांना आता 50% हाडांमध्ये जे जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये फायदा मिळालेला आहे. सायटिकामध्ये त्यांना फायदा मिळालेला आहे. आणि आपण त्यांना एक शुभेच्छा देऊया की पुढच्या काही दिवसांमध्ये बाबा पूर्णपणे मोकळे होतील आणि त्यांना एक नवीन आयुष्य जगायला मिळेल. ओके, 64 वर्ष आहेत तर 104 वर्ष आपण जगलो पाहिजे ही मुलगा का नको? जायचे का लगेच? मग थेरपी सोडून द्या, जाऊ द्या, बघू द्या. जायचं असेल तर डॉक्टर बोला हे जे तुझं जगणं आहे ना
हे बोनस आहे देवाचा बोनस आहे. देवाचा बोनस आहे आणि खऱ्या अर्थानं लाईफ गेने त्याला देवाचा बोनस म्हणूनच त्याला दिलेला आहे. लक्षात घ्या, जर बाबा जर 104 वर्ष जगले आणि 64 कुठे 104 वर्ष कुठे आणि आपण 1000% जगू शकतो. पुन्हा एकदा बाबांसाठी आपण टाळ्या वाजूया. कारण जायचं बाबा बरं. मेघना काकी बोलू का ताई? मेघना ह्या आपल्या थेरपी सेंटर मध्ये येत आहे. ओके, यांना जो आजार आहे त्या आजाराविषयी ते माहिती सांगतील. याच्याऐवजी काय खर्च केला होता का, कुठे हॉस्पिटल्स मध्ये गेले होते का, काही हजारो लाखो काही खर्च केला होता का, त्याच्यामध्ये काही फायदा मिळाला का ते सांगतील. आणि त्याच्यानंतर लाईफ गेन थेरपी सेंटर मध्ये किती दिवस येत आहेत आणि त्यांना लाईफ गेनच्या थेरपी मधून किती फायदा मिळालेला आहे हे सांगतील. ओके, आपण पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपला प्रोग्राम आपण संपवणार आहोत. आपलं सरांचे बोलण्यासाठी वेळ दिला म्हणून आभार मानते आणि लाईफ गेनचे पण आभार मानते की लाईफ गेन मधल्या ज्या या इथे 2 मुली आहेत आमच्या मॅडम, त्यांचे सुद्धा आभार मानते. कारण त्या खूप एन्जॉय करून किंवा चांगलं समजावून सांगून आम्हाला इथे थेरपी देतात. त्याच्यामुळे त्या लोकांचे सर्वांचे पहिले आभार माने आणि ह्या सगळ्या लोकांचे येतात थेरपीला त्यांचे सुद्धा आभार मानते. त्यांनी मला बोलायला 2 मिनिटं ती संधी दिली. तर मी मेघना दळवी, मी बदलापूर वेस्टमध्ये राहते. मला माझ्या जे बोलले ना ते माझे भाऊ आणि आता माझी ती मुलाची घेऊन बसली ती माझी बहीण, मी तिला घेऊन आली. ह्याच्या अगोदर मी थेरपीला जवळजवळ 10 माणसं जॉईन केली. थेरपीबद्दल मला खूप म्हणजे इतकी थेरपीबद्दल आवडले. सगळ्यात महत्त्वाचं मी पण सांगते, 2019ला 11 नोव्हेंबर 2019ला माझा मोठा ॲक्सिडेंट झालेला. मी चेन्नई एक्सप्रेससाठी गेली होती माझ्या बहिणीला सोडायला. तर मी आधी गाडी खाली एवढी गेली होती, पूर्ण खाली गाडी बाग गेली होती. माझे दोन्ही पाय आणि कमरेचा हात सगळं खाली गेलं होता आणि त्यातून मला ते लोकांनी ओढून वरती काढली. कर्जत स्टेशनला हा प्रकार झाला. आज त्या गोष्टीला झाली बरीच वर्ष. मला कमरेचा आणि गुडघ्यांचा खूप प्रॉब्लेम झाला होता. गुडघ्यांची गादी सरकली होती. त्या गुडघ्यांची गादी सरकली होती त्याच्यामुळे मला मी 2-3 दवाखाने पण केले, पण त्याच्यामध्ये मला काही वाटलं नाही बरं. मग मी तशीच त्याच्यावरून चालत बाबा हे थेरपी तुम्हाला भावाने मला सांगितलं. नंतर मी इथे थेरपीला यायला थेरपीला यायला लागल्यापासून मला खूप आराम पण पडला. तिथून गेल्यानंतर मला चालायला ती बाहेर पडते मी एवढं मला हलका हलकं वाटतं, पायांना असं ओझं काय वाटत. घरात गेल्यानंतर पण मी एकदम फ्रेश राहते. मला एकदम आनंद काम करायला पण फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे या थेरपीमध्ये आल्यापासून मला इतकं बरं वाटायला लागलं. तसं मी बऱ्याच लोकांना जे जे मला भेटते त्या लोकांना थेरपीबद्दल सांगायचं कळते की बाबा तुम्ही लवकर मी त्या दिवशी मॅडमला पण बोलली की तुम्ही तुमचे पॅम्पलेट किंवा काय तरी तुम्ही तिकडे वेळेला लावा की जेणेकरून या आपल्या थेरपीचं सगळ्यांना माहिती मिळेल आणि बरेच लोक आपल्याकडे जॉईन होतील. म्हणजे आपल्या थेरपीमध्ये रांग लागली पाहिजे असं मला तरी वाटतं. भरपूर लोक आपल्या थेरपीमध्ये जॉईन व्हायला पाहिजे. कारण का ही थेरपी म्हणजे सगळ्या लोकांना कशी अमृतासारखी आहे, पण लोकांना कसं माहिती पडत नाही ना. माहीत पडत नाही तोपर्यंत लोक येणार नाही. आज मला ही थेरपी कसं काही जीवन दान दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे मिस्टर गाडीवर आहेत, तर त्यांना मला इथे आणता येत नाही ही मला खूप मोठी खंत आहे. कारण त्यांना जर मी आणू शकते असते इथे तर मला खूप बरं वाटलं असतं आणि त्यांनाही जर चालायला आलं असतं, पण ते एवढं नाही करू शकत. पण मी स्वतः इथे येऊन खूप एन्जॉय करते, नाचते, खेळते, म्हणजे गप्पा मारते, हसून खेळून आणि खेळते. मला इथे आल्यानंतर खूप छान वाटतं. त्याच्यामुळे मी अगदी न चुकता येते, पण गेल्या आठवड्यात थोडं 4 दिवस माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मी येऊ शकले नाही, सॉरी. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. मेघनाताईंसाठी पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवू. त्यांचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. त्यांच्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम जो होता त्या प्रॉब्लेममध्ये पण त्यांना आमूलाग्र बदल झालेला आहे. खूप फायदा मिळालेला आहे आणि खास करून ते जनतेची समाजाची सेवा करतात हे खूप मोठं आहे. लक्षात घ्या, जो माणूस दिसतो डोळ्यांनी त्या माणसाला सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय आणि कळत न कळत आपल्या वरती एक बँक आहे HDFC बँक आणि तिथे जर एखाद्याचं अकाउंट असेल तर ते खातं वेगळं, पण भगवंताकडे पण आपलं एक खातं आहे. लक्षात आलं का? एक वेळेला ह्या खात्यामध्ये पैसे कमी असतील तरी चालेल, पण भगवंताकडे जे पुण्याचं खातं आहे ना, पुण्य आणि पापाचं, ते खात्यामध्ये भरपूर आपले पैसे पाहिजे. लक्षात घ्या आणि तेच आपल्याला उपयोगी येणार आहे.
शेवटचा क्षण गोड पाहिजेत असेल ना, तर आपल्याला त्या खात्यामध्ये पैसे पाहिजे. या खात्यामध्ये पैसे आपला शेवटचा क्षण गोड करू शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून त्यांच्या माध्यमातून त्यांनी 10 माणसांना मदत करण्याचा प्रयत्न केला. 10 काय पुढे जाऊन 100-200 माणसांना मदत करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्या ब्लेसिंग पहिल्यांदा यांना मिळतील. लक्षात घ्या. कळत नकळत का होईना जो आत्मा जो तृप्त होतो ना, तो तृप्त आत्मा शेवटी भगवंत आहे. त्यांच्या आत्म्याला सुद्धा भगवंत आहे, हे पण भगवंत आहे. जेव्हा आत्मा तृप्त होतो ना, तेव्हा तोच भगवंत त्यांनाच तो ब्लेसिंग देत राहतो का तुझं कर्म तुझं कार्य अतिशय उत्तम आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपले कर्म चुकले नाही पाहिजे, बरोबर ना. कर्म आणि तसेच आपल्याला भगवंत फळ देत असतो. तू कर्म कर. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अरे तू भाऊ काय बघतो, तू तुझं कर्म करणार. माहिती आहे ना महाभारत. तू तुझं कर्म कर. तू भाऊ आहे का कोण आहे ते बघू नको, नाहीतर तू जर इमोशन होशील तर तेच तुझ्या बाण मारतील ना, तू मरून जाशील. त्याच्यामुळे तू तुझे कर्म कर. आपण पण काय आहोत, अर्जुनच आहोत. आणि श्रीकृष्ण हा लाईफ गेन थेरपी सेंटर आहे. लाईफ गेन थेरपी सेंटर बोलतो, अरे तू तुझे कर्म कर. तू इथे थेरपीला ये, 1 महिना ये, 1.5 महिना ये, 2 महिने ये, 5 महिने ये, 10 महिने ये. तू ये आणि तू तुझा आजार बरा कर. तू आलास तरच तुझा आजार बरा होणार आहे. तर दीपाली ताईंसाठी आपण क्लॅपिंग करू. आपल्या या लाईफ गेन थेरपी सेंटर मध्ये दीपाली ताई येत आहेत आणि काही दिवसांपासून त्या येत आहेत आपल्या थेरपी सेंटर मध्ये. त्यांना असणारा आजार, त्यांच्या आजारांमध्ये झालेला आमूलाग्र बदल, आजारासाठी केलेला खर्च आणि त्यांनी लोकांना काही मदत केली का नाही त्याविषयी आपण जाणून घेऊ. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवू. माझं नाव दीपाली मुथे आहे. मी बदलापूरमध्ये राहते. मी लाईफ गेनमध्ये ते मला 20 दिवसच झाले, पण माझा जो अनुभव आहे ते तुम्हाला मी सांगते मला काय फरक पडला ते. मी इथे आल्यापासून पहिले मला पूर्ण शरीर असं अकडलेलं, असं जकडलेलं एकदम पूर्ण. मला झोपेतून उठता सुद्धा येत नव्हतं. एकदम शरीर अकडल्यासारखं होत होतं. उभी पण नव्हतं राहता येत. पण मी जशी इथे आले ना, त्यामुळे मी आता पटकन उठते, चालते, बसते आणि मला एवढी पूर्ण एनर्जी आली माझ्या अंगामध्ये. पहिले मला एकदम असं आळस, असं एकदम कसं व्हायचं असं हे होतं. पण आता एवढी एनर्जी आली ना की मी आता पटकन उठते, पटकन धावते, असं हे झालंय माझ्या शरीरामध्ये. पण अजून पण मी हे कंटिन्यू करणार आहे की जेणेकरून माझे जे काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होईल. आणि इथे लाईफ गेनमध्ये सुद्धा मी तुमचे आभारी आहे. आणि अजून आपले पेशंटनी त्यांना सुद्धा मी सांगणार की आपल्या लाईफ लोकांना मदत करणार, त्यांना पण सुद्धा सांगणार की ते या तुम्ही लाईफ गेनमध्ये. खूप खूप धन्यवाद. थांबा जरा, तुमचं बक्षीस पण तुम्ही घेऊन जा. आणि आपण एक नंबर नीलमताई इथे थेरपीला येत आहेत आणि त्यांना आपल्या थेरपी सेंटर मधून काय फायदा भेटला. खास करून तुम्हाला व्ही फायटर मशीन असेल, मॅट असेल किंवा पल्सपेड असेल त्याचं पण वर्णन करा का मला याच्यामधून जास्त फायदा मिळाला. मग आपण ती थेरपी देण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करू शकतो. ठीक आहे. एकदा क्लॅपिंग करा यांच्यासाठी. माझं नाव नीलम कल्याणी. मी गावदेवीला राहते. तर मला एक पिता वहिनीने आणलं. तर मला शुगर पण आहे, पॉलिसिस पण आहे, भरपूर आजाराचं बाहेर आहे माझं म्हणजे बॉडी. तर मी उन्हामध्ये कधीच पुढे बाहेर जात नव्हती सर. ऊन म्हणजे की मला खूप पाणी व्हायचा, अंगाला असं इचिंग व्हायचं. तर आता मी 9 दिवसापासून त्या थेरपी सेंटरमध्ये येते. पण मला एवढं बरं वाटतं की म्हणजे अंगाला खास तर बिलकुल येत नाहीये. पण इथून गेले की उन्हामध्ये मी घरी जाते. पण माझ्या अंगात एवढा उत्साह आलाय. मला घरचे बोलले घे घेण्याची का येते ना, मी सरळ घरीच जाईल. एवढं माझ्या अंगात उत्साह आलाय. आणि याचा खूप आनंद होता. आपल्या मॅडम पण खूप प्रेम आणि जोडलेली. अगदी म्हणजे इथे आल्यानंतर घरच्यासारखं वाटतं की आपल्या छोट्या बहिणी आपल्याला बोलत आहे तेव्हा वाट बघतात आपली. खूप आनंद मिळतो इथे. हो ते पण आहे मला सर. हो माझं चालूच होती ट्रीटमेंट मयेकर सरांच्याकडे, महाडिक सरांकडे. तर त्याची पण ट्रीटमेंट माझी चालू होती. पण आता ते पण माझं बरे. तर मला सरांनी असं स्टेट बसायला सांगितलं पोटीमध्ये, म्हणजे उशी घेऊन. तर मी आता काही उशी घेतच नाही इथे आल्यापासून. पण अजिबात झोपणं सगळं बंद झालं. 9 दिवस झाले मी इथे येऊन. एकदम फ्रेश वाटतं, एकदम एनर्जी.
जसं 9 महिने एखाद्या बाळाला आई पोटामध्ये वाढवते आणि पूर्णपणे तो बाळ 9 महिन्यामध्ये क्लिअर होतो, तशी सिच्युएशन झाले 9 महिन्यामध्ये त्यांना खूप बरं वाटतंय, चांगलं वाटतंय आणि ते थेरपीमुळे झालेलं. आणि तळपाय पण माझी खूप दुखायची, तर परवा ताईंनी ते थेरपी दिली. कोणती थेरपी? ते पाळणा पल्स पॅडची. हा. ओके. एकदम आता ओके एकदम. त्याला उत्साह एकदम अंगामध्ये असं जोश भरलाय माझ्या. म्हणजे नाही, मी एवढं ऐकू होते. म्हणजे भिंगरीसारखी हा, आता भिंगरीसारखी, सर. सिच्युएशन झालेली आहे. आताच मी सांगितलं टेस्टिंगला जाऊन मी जाऊन परत इथे वा. एवढं बरं वाटतं. थँक्यू सर, हे सगळं तुमच्यामुळेच झाले सर. ओके. तुम्ही थेरपी आणली म्हणून आम्ही इथे येतो आणि मजा येते इथे यायला. आनंद मिळतो, मुख्य म्हणजे आनंद मिळतो सर. थँक्यू. याच्यासाठी आपण जोरात क्लॅपिंग करू. आणि लक्षात घ्या, डायबिटीज, स्पॉन्डिलायसिस, डायबिटीज मुळे ते पायांचा प्रॉब्लेम असतो. आलं लक्षात? मी तुम्हाला एकच सांगेन, थेरपी हे एक असं आहे ना, हे असं एक रामबाण औषध आहे ना, की फक्त त्याच्यावर झोपा, बाकी काहीच करू नका. पूर्ण शरीर म्हणजे आता तुम्हाला उशी पण घ्यायची गरज नाहीये. लक्षात आलं? पूर्णच्या पूर्ण शरीर आपला 100% क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त 2-3 आजार घेऊन येऊ नका इथे. HIV घेऊन येऊ नका, कॅन्सर घेऊन येऊ नका, आणि दुसरा कोणता, मलेरिया, डेंग्यू घेऊन येऊ नका. एखादी भिंगरी गरगर फिरत नसेल तर त्या भिंगरीला इथे 1.5 महिन्यामध्ये आम्ही गरगर गरगर चक्री सारखी आम्ही फिरवल्याशिवाय राहणार नाही. जशी ही भिंगरी आता गरगर गरगर फिरतो, स्टेशनला लावून येऊ शकतो. हा उत्साह आहे. माणसाला जेव्हा आतून एनर्जेटिक वाटतं ना, तोच उत्साह असतो. पण आतमधून जर सगळं आळस करतंय, हे हार्मोन्स क्रिएट होत नाही, म्हणजे एकदम कसं तरी वाटतं, तो माणूस आयुष्यामध्ये पुढे जाऊन किती जगेल याची गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणून थेरपी म्हणजे जगण्याचं साधन. दुसरं एक उदाहरण म्हणजे थेरपी म्हणजे जगण्याचं साधन. ह्याच्यासाठी आपण क्लॅपिंग करू. आणि